शहरातील मध्यवर्ती बसस्थानक समोरील रस्त्यावर मुख्य जलवाहिनीवरील वॉल लिकेज झाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा प्रकार दिसून आला। तर वाहत्या पाण्यात रिक्षा चालकांनी आपली वाहने धुवून घेतल्याचं बघायला मिळालं। परंतु मनपा पाणी पुरवठा विभागाकडून काहीच उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। महानगरपालिकेच्या वतीने एकीकडे शहरात 8 दिवसात पाणी सप्लाय केला जातो, तर बहुतांश भागात नेहमीच पाण्यासाठी नागरिकांना बनवन पायपीट करून पिण्याचे पाणी घ्यावे लागते। तर नो नेटवर्क परिसरात टँकरद्वारे होणाऱ्या पाण्यासाठी प्रशासनाची विनवणी करावी लागते। अशी परिस्थिती असताना मुख्य जलवाहिनीवर अनेक ठिकाणी वॉल लिकेज असल्याने पाणी वाया जात असल्याचं दिसून येतं। परंतु मनपा पाणी पुरवठा विभागाकडून ठोस असे उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकात प्रशासनाविरोधात रोष निर्माण होतोय। आज मध्यवर्ती बसस्थानकासमोर असलेल्या जुबली पार्क पंप हाऊसला जाणाऱ्या मुख्य वाहिनीवरील वॉल लिकेज रस्त्यावर वाहून जात होते। याचा सदुपयोग वाहन रिक्षा चालक घेताना दिसत होते। आपले वाहन आणि रिक्षा धुवून घेत असल्याचा प्रकार दिसून आला। तर रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहनधारक आणि रहदारी करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला। या मुख्य जलवाहिनीवर कार्तिकी हॉटेल चौक मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सतत वॉलवरून पाणी वाया जात असल्याचं दिसून येतं। लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी मनपा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलाय।